सामना चालू करत आहोत. ऑन द मार्क. आणि सामना सुरू होण्याच्या अगोदरच पहिलं रोग पारितोषिक आलेलं आहे ऑल स्टारच्या माध्यमातून. जर हॅट्रिक घेतली तर खंडू यांच्यासाठी 101 रुपयाचं रोग पारितोषिक आणि काय गोचर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पहिला चेंडू झोळीत आला होता मात्र ढकलला षटकाराच्या माध्यमातून. 6 धावा संघाच्या खात्यामध्ये झालेले आहेत जमा. अरे कुठली हा चालेल पहिले बॅटिंग टीमला पेनल्टी कोणत्या संघ आहे आणि मित्रप्रेम या संघाला सांगण्यात अतिशय दुःख होत आहे की 3 रनांची पेनल्टी तुम्हाला लावण्यात आलेली आहे कारण तुमचा 12वा खेळाडू अजूनही समालोचन कक्षामध्ये आलेला नाहीये. मित्रप्रेम या परिवाराला माफ करा. मित्रप्रेम या संघाला 3 धावाची पेनल्टी देण्यात आलेली आहे. पुढचा चेंडू हा सुद्धा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालेलं आहे. आतापर्यंत उत्तम अशी गोलंदाजी खंडू यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली आहे. ऑल स्टार यांच्या मार्फत जर हॅट्रिक घेतली तर 101 रुपयांचं रोग पारितोषिक लागू झालेलं आहे. आणि पुढचा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला आहे मात्र पंचांचा इशारा आउटचा. गडी होतोय बाद आणि आणखीन एक हादरा लागतोय तो म्हणजे फलंदाजी संघाला. डीजे दादा ऑल स्टार यांच्याकडून खंडू यांनी जर हॅट्रिक घेतली तर अर्थातच 101 रुपयांचं रोग पारितोषिक त्यांना लागू झालेलं आहे. त्यातलं पहिलं पान खंडू यांच्या मार्फत उघडण्यात आलेलं आहे. 2 पानं आणखीन उघडली. 101 खात्यामध्ये जमा. पुढचा चेंडू पुढच्या चेंडूवरती पुढे येऊन मारण्याचा उत्तम असा प्रयत्न यशस्वी झालेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतोय झणझणीत चौकार. पुढचा चेंडू सामना करतोय हा फलंदाज. इथे मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू मिस झालाय आणि अर्थातच निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालेलं आहे. डीजे दहा रन झालेत का भावा? 10 रन झालेत का? पेनल्टीचे 3 रन ते लास्टला मायनस करायचे ना. नाही ते डायरेक्ट बॉलिंग ऍड करून ऍड होणार डायरेक्ट अशा. पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 10 वरती. 1 गडी बाद आहे. 1 गडी बाद. संघाची धावसंख्या 10. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे दीपक यांच्या मार्फत पहिला चेंडू गुड लेंथ वरती टाकलेला आणि पाहिजे तेवढा चेंडू उसळला नाही. म्हणूनच की काय संदेश याच्या बॅटीचा आणि बॉलचा कुठलाही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले ते म्हणजे दीपक यांच्यासाठी
बघू शकतो आपण की सारेच प्रेक्षक जर्सी नंबर 1 दुसरा चेंडू ऑन द मार्क, दुसरा चेंडू मात्र बरोबर बॅटीच्या खाली टाकला होता आणि पूर्ण 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 पूर्णपणे फायदा उचललाय तो म्हणजे दीपक यांच्या या चेंडूचा. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये झालेले आहेत जमा. धन्यवाद डीजे दादा, आपले मनापासून आभार. आणि या चौकारानंतर बघूयात कमबॅक करण्यात यश मिळतंय का दीपक याला, की संदेश ताबडतोब फलंदाजी अशी चालू ठेवतोय. पुढचा चेंडू आता मात्र बॅटीचा आणि बॉलचा संपर्क झाला, मात्र पाहिजे तसा नसेल झाला तरी सुद्धा चेंडू जवळ जवळ सीमारेषेपर्यंत गेला होता. उत्तम असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, उत्तम असं ग्राउंड क्लिअरन्स म्हणावं लागेल. आणि धावून 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावानंतर सगळ्यांनी मॅच पाहण्यासाठी व्हायचा आहे गोळा. संघाची धावसंख्या झाली आहे 16. एक गडी झालाय बाद, मात्र एक गडी बाद झाला असला तरी सुद्धा 16 धावांपर्यंत येऊन पोहोचलेला हा संघ आहे. या संघाने आतापर्यंत मित्रप्रेम 11चा हा संघ आहे. सिराज यांचा कॅप्टन आहे. आणि पुढच्या चेंडूला लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. धन्यवाद डीजे. 2 गो वरती आलेलं हे षटक आहे. 2 गो वरती आलेल्या ह्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू 10 धावा खर्च केल्या आहेत, त्या म्हणजे दीपक याने. आणि संदेश ऑन द मार्क आहे. हेलो मित्र प्रेम, पीछे साइड जो बॉल गया वो बॉल दो ना. हात गेले. आणि घेतलाय दीपक याचा. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू म्हणावा लागेल. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेण्यामध्ये यश मिळतंय. संदेश याला एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 ओव्हर्स अखेर 27 धावा 1 गडी बाद. हॅलो पिल्लू विना रंगाचं नाही अगं बाय बाय. धन्यवाद डीजे, मनापासून आभार. पुढचं षटक घेऊन नवीन गोलंदाजी मार्क वरती. आणि पुढचं षटक घेऊन पुन्हा एकदा दीपक ऑन द मार्क. पहिल्या ह्याच्यामध्ये 17 धावा. अरे हा दीपकच आहे का? नाव काय याचं?
पहिला चेंडू झणझणीत मारलाय षटकार, चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतायत 6 धावा. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे ती समाचार घेतलाय तो म्हणजे फलंदाजाने पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा ऑन द मार्क, आणि याच्यामध्ये अपील मागण्याचा प्रयत्न केलाय मात्र कुठल्याही प्रकारच्या अपीलला दाद दिली नाहीये ती म्हणजे आमच्या पंचांनी. दोन्ही तिन्ही पंच युट्यूबच्या माध्यमातून आर जे राजनीश या चॅनलच्या माध्यमातून तब्बल 228 देशांमध्ये सुरू असलेला हा सामना आणि हा सामना पोहोचवण्यासाठी काम करत असलेले वरुण आणि त्याच्या जोडीला धार्मिक, त्याचबरोबर तुमच्या सर्वांचा स्कोरबोर्ड ज्याच्या हातामध्ये सुरक्षित म्हणावा लागेल असा भार्गव पाटील माझ्या बाजूला बसलेला आहे. त्याचबरोबर सर्वच आदरणीय पंच सादिक राजपूरकर असतील, सादिश लाला असतील, नितेश कदम असतील, या सगळ्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि अर्थातच ज्यांचे आभार मानल्याशिवाय ही मालिका पूर्ण होणार नाही असे दोन्ही हे परशुराम दादा पाटील असतील आणि आपले आवडते नगरसेवक ते म्हणजे रावराणे साहेब असतील. आपल्या सर्वांचे मनापासून आभार तर मानावेच लागतील कारण तुमच्याशिवाय एवढी सुंदर अशी मालिका उभं राहणं अशक्य होतं. पुढचा चेंडू सामना करतोय संदेश, आता मात्र बरोबर अचूक असा टप्पा टाकलेला चेंडू उत्तम टप्प्यावरती 22च्या स्वरूपाने एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. राजी शेख यांच्या मार्फत हाताळण्यात येत असलेलं हे षटक आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा ऑन द मार्क. इथे मात्र इथे मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, हा चेंडू मात्र निर्धाव आहे. या निर्धाव चेंडू बरोबर आतापर्यंत राजी शेख यांनी उत्तम असं षटक हाताळलेलं आहे. शेवटचा चेंडू आहे, 1 to go वरती आलेलं षटक आहे. शेवटच्या चेंडूवरती पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू भिरकावलाय मात्र चेंडूने श्वास सोडलाय तो म्हणजे डायरेक्ट हातामध्ये. आणि आणखीन एक आभार. आणि आज आपल्याला बरेच सामने पूर्ण करायचे आहेत, सामना थोडा वेगवान करायचा आहे, वेळेचं बंधन आहे, वेळेचं बंधन पाळलं नाही तर तुम्हालाही माहिती आहे पेनल्टी लागते. सिराज खान नवीन गोलंदाज ऑन द मार्क येत असताना, माफ करा नवीन फलंदाज ऑन द मार्क येत असताना मित्रप्रेम या संघाचा सिराज, बघूयात आपल्या संघासाठी काय करतोय. कॅप्टन आहे, स्वतः कर्णधार आहे, बघूयात. आणि आपल्या संघासाठी पुढचं षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे साहिल. 9 इनिंग मध्ये 6 विकेट घेण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. पहिलंच षटक आहे संघासाठी, तसं पाहायला गेलं तर चौथं असलं तरी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे साहिल. साहिल बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतोय, त्याचा सामना करतोय तो म्हणजे संदेश. आतापर्यंत संदेश याने 230च्या स्ट्राईक रेटने रन बनवलेले आपल्याला दिसत आहेत. 10 चेंडू 23 धावा त्यांनी आतापर्यंत संघासाठी जोडल्या आहेत. बघूयात याच्या पुढे संदेश याच्या खांद्यावरती जबाबदारी साथ द्यायला आलेला आहे तो म्हणजे सिराज. लगेचच सामना आपण चालू करायचा आहे, वेळेअभावी आपल्याला अनेक सामने पूर्ण करायचे आहेत, सामना वेगवान करणं गरजेचं आहे आणि याची दक्षता सर्वच पंच घेताना आपल्याला दिसत आहेत. त्यांची साथ खेळाडूंनी द्यावी एवढीच मनापासून माफक आमची अपेक्षा आहे. समालोचन कक्षामधून सुरू असलेलं हे समालोचन तुमच्या सर्वांच्या भेटीला प्रथमेशच्या माध्यमातून, आणि इथे मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू डायरेक्ट मिळालाय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत षटकार.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटीच्या स्लॉट मध्ये होता, मात्र चेंडूचा आणि फळीचा कुठल्याही कसल्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये साहिल याला यश मिळाले. पहिल्या चेंडूवरती षटकार खायल्यानंतर उत्तम असं कमबॅक म्हणावं लागेल. संदेश याच्या माध्यमातून 12 चेंडू 29 धावा संघासाठी जोडण्यात यश मिळाले. प्रोजेक्टेड स्कोर 98 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. बघूयात 98 पर्यंत संघ पोहोचतोय का, त्याच्या आधीच गारद होतोय. मात्र याच्या पुढचा चेंडू वन बाउन्स चेंडू जात होता डायरेक्ट हातामध्ये, मात्र पाहिजे तसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय सामना थोडा वेगवान करायचा आहे. गोलंदाजाला विनंती आहे की आपण ऑन द मार्क जायचंय, कारण आपल्याला फार कमी वेळ आहे. कमी वेळेमध्ये आपल्याला अनेक सामने पूर्ण करायचे आहेत. सामना थोडासा वेगवान करायचा आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ऑन द मार्क साहिल जाताना. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 10 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आणि या सगळ्यांमध्ये प्रकृतीची ही विलक्षण कृती आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या निसर्गाच्या पुढे कोणाला जाता येत नाही असं म्हटलं जातं. हवेचा वेग आहे आणि या सगळ्याच्या वेगामध्ये फलंदाजाने मारलाय. काय वेगवान शॉट आहे, एखाद्या तीरालाही थांबावा असा सरळ गेलेला हा फटका. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. डीजे खर्च केले आहेत ते म्हणजे गोलंदाज साहिल यांनी. आतापर्यंत सुरू असलेले सामने, या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे RJ रजनीश या चॅनलच्या मार्फत आणि स्कोरबोर्डवरती भार्गव पाटील आपली साथ देतात. पंच असतील सादिक राजपूरकर, सलील लाला आणि निलेश कदम यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांसाठी सुमधुर गाण्यांचा आस्वाद घेऊन अवघ्या 14 वर्षांचा डीजे ऑपरेटर ऋत्विक पिसाळ आपल्या समोर आलेला आहे समालोचन कक्षामधून. मी प्रथमेश आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मात्र हे सर्व करत असताना खऱ्या अर्थाने माननीय नगरसेवक रावराणे साहेब आणि परशुराम दादा यांचे आभार मानले नाही तर मला असं वाटतंय की आभाराची ही मालिका कुठेतरी अपूर्ण राहीलच. पण तत्पूर्वी 4 षटकांअखेर संघाची धावसंख्या 49 वरती 2 गडी बाद. डीजे मिळालंय ते म्हणजे मित्र परिवार या संघाला. प्रोजेक्टेड स्कोर सुरू झाल्यापासून 98 वरती हा स्कोर कमी झाला नाही जास्तही झाला नाही. दोन्ही संघ एकमेकांना तेवढ्याच ताकदीने आव्हान उभा करताना बघूयात. पुढचा षटकामध्ये चेतन पाटील आपल्या संघाचं, माफ करा, चेतन पटेल आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करत. चेतन ऑन द मार्क, सामना करतोय सिराज. सिराज याच्या समोर चेतन याचं आव्हान उभा करण्याचं काय लक्ष आहे ते बघता येईल. 37 नंबरचा गोलंदाज आहे. इकडे ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, उत्तम असा चेंडू म्हणावा लागेल. एक धाव घेण्यामध्ये, चोरटी धाव घेण्यामध्ये म्हणावं लागेल यश मिळालंय ते म्हणजे
नितेश आणि 16 चेंडूमध्ये आतापर्यंत 37 धावा जमा केलेल्या संदेशला या चेंडूवरती मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि या एक धावेनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 51 वरती. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी चेतन तयार. सारवा करतोय सिराज. इथे मात्र पुन्हा एकदा समोर मारलेला हा चेंडू, एक धाव. आतापर्यंत उत्तम षटक हाताळले ते म्हणजे चेतन यांनी. खरंच 3 धावा आणि अवघे 3 चेंडू. उत्तम उत्तम म्हणावं लागेल. आता मात्र संदेश याच्या खांद्यावरती ही जबाबदारी आहे. आतापर्यंत संदेशने 17 चेंडू मध्ये 38 धावा जमा केलेल्या आहेत आणि मॅक्झिमम किती मारता येतील, 3 चेंडू अजूनही हातामध्ये, 3 चेंडू मध्ये किती 6 मारता येतील हे बघण्यासारखं आहे. आणि इथे मात्र पहिला वहिला षटकार संघाच्या खात्यामध्ये जवळ जमा झालेला आहे. झणझणीत षटकार. चेंडू जातोय सीमारेषे पार. डीजे धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी चेतन ऑन द मार्क. सामना करतोय संदेश. इथे सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलेला आहे. एक छोटी धाव घेण्यामध्ये यश. उत्तम असा थ्रो, तेवढंच उत्तम असं बॅकअप म्हणावं लागेल. क्रिकेट खेळत असताना समजूतदारपणा महत्वाचा असतो, याचं उत्तम उदाहरण आम्हाला बघायला मिळालंय. आतापर्यंत 5 चेंडू 10 धावांना सोडण्यामध्ये यश मिळालंय ते म्हणजे चेतन यांच्या बॉलिंगवरती. परंतु चेतन यांनी असं पाहायला गेलं तर उत्तम षटक हाताळले. अजूनही एकही गडी बाद त्यांनी केला नसला तरी सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये 5 चेंडू 10 धावा म्हणजे फार मोठं असं खर्चिक षटक म्हणता येणार नाही. मात्र सिराज याच्या खांद्यावरती आता जबाबदारी आहे. काय होतंय बघण्यासारखं आहे. आणि सिराज याच्या बॅटीतून निघालेला हा फटका मात्र बॅटीची कडा लागल्यामुळे फार काही बॉल एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय आणि या एका धावेनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 2 गडी बाद 60 वरती. डीजे दादा आपले मनापासून आभार. आणि 30 मिनिटाचा वेळ संपलेला आहे. 5 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक कंप्लीट करायचे आहेत, 2 षटक पूर्ण करायचे आहेत. अन्यथा एक अतिरिक्त धाव तुम्हाला आतमध्ये ठेवावी लागेल. आणि पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांमार्फत करण्यात आलेला आहे. आणि अशा प्रकारे पुढचं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज ऑन द मार्क येताना खंडू. आणि अर्थातच जर हॅट्रिक घेतली तर खंडू यांच्यासाठी ऑल स्टार यांच्याकडून 101 रुपयाचा रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. बघूयात खंडू यांना हे जमतंय का. चला ऑन द मार्क खंडू. सामना करतोय सिराज. इथे मात्र सिराजच्या बॅटीच्या खाली टाकलेला चेंडू, चांगलाच समाचार घेतलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतोय झणझणीत षटकार. डीजे आपले मनापासून आभार. आणि रोख पारितोषिकामध्ये डायरेक्ट वाढ झालेली आहे. 101 वरून 501चं पारितोषिक लागलेलं आहे ते म्हणजे ऑल स्टार स्पोर्ट्स यांच्या तर्फे. त्याचबरोबर 2 सुंदर असे आकर्षक टी शर्ट सुद्धा. जर हॅट्रिक घेतली तर हे शक्य आहे. मात्र आतापर्यंत हॅट्रिक साठी काही कुठलाही प्रकारचा प्रयत्न दिसत नाहीये. आणि त्याचबरोबर ऑल स्टार स्पोर्ट्स यांच्याकडून आयकॉन जयेश यांनी सुद्धा जर पुढच्या इनिंग मध्ये 50 मारली तर एक शूजची जोडी त्यांना मिळणार आहे प्लस 501 रुपये. इथे मात्र काय उत्तम झेल पकडलेला आहे. चेंडू जवळ तारामंडळमध्ये गेला होता मात्र उत्तम असा झेल पकडण्यामध्ये यश मिळालंय आणि गडी बाद झालाय तो म्हणजे मित्रप्रेम ह्या संघाचा डीजे दादा.
धन्यवाद डीजे, आपले मनापासून आभार. शेवटचे 3 चेंडू आहेत, बघूयात. पहिला विकेट तर मिळालेला आहे, इथे मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि या निर्धाव चेंडूमुळे संघाच्या धावसंख्येत कुठल्याही प्रकारची धक्का नाही, बुक्का नाही. संघाची धावसंख्या 6-6-66 वरती 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. बघूयात पुढच्या सामन्यामध्ये काय होते. आणि इथे मात्र फुलटॉस टाकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे. लेग साईडच्या दिशेने फील्ड होऊन पुन्हा एकदा चेंडू आपल्या हातापर्यंत येईल, तोपर्यंत एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे या संघाला. आणि इथे मात्र आपण बघू शकतो की साधारणपणे 6 षटक कंप्लीट होत आलेत. 1 to go वरती आलेलं हे 6वं षटक आहे आणि 6व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती एक सुंदर असा चौकार संदेश यांच्या बॅटीच्या मार्फत, आणि संदेश येऊन पोहोचलेले आहेत 49 धावांवरती. पहिलं हाफ शतक करण्यासाठी अवघ्या 1 धावांची गरज, त्यासाठी वाढ बघूया पुढच्या षटकाची. तोपर्यंत डीजे दादा. अंदाज राजी ऑन द मार्क, बॉलिंग मार्क वरती जाताना सामना करतोय पियुष. आणि अर्थातच ठराविक वेळेमध्ये षटक पूर्ण न केल्यामुळे एक अतिरिक्त गडी आपल्याला पॉवर प्लेच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. पण तत्पूर्वी झणझणीत असा षटकार आणि 6 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा करण्यात यश मिळाले पियुष यांना. आणि प्रत्येक 6 ला 100. आणि याच्या पुढे मारलेल्या प्रत्येक षटकारासाठी मालाड एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झिशान खान यांच्या मार्फत प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं रोख पारितोषिक इथे देण्यात येणार आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहू शकतो की काय जबरदस्त वारा सुटलाय, हवा सुटली, थरथरता सामना चालू आहे. आणि या मालिकेचा साक्षीदार बनण्यासाठी आपण सर्व इथे उपस्थित आहे. वाईटची अपील मागितली आहे फलंदाजाने, मात्र फेटाळून लावले आमचे मुख्य पंचांनी. पियुष याच्यासाठी अजूनही बक्षीस चालू आहे. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मालाड एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झिशान खान यांच्याकडून पुढचा चेंडू, आणि अशा प्रकारे जोरदार फटकावला. 101 रुपये संघाच्या खात्यामध्ये जमा करण्यात यश मिळालंय. संघाची धाव धन्यवाद डीजे, आपले मनापासून आभार. पुन्हा एकदा नवीन अशी स्ट्रॅटजी घेऊन गोलंदाज आलेला आहे राजी शेख. पण राजी शेखचा चांगला समाचार घेतोय पियुष. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 झणझणीत षटकार टोलावले, ते म्हणजे पियुष याने. आणि पियुष याच्यासाठी आणखीनही बक्षीस चालू आहे. प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचं पारितोषिक झिशान खान यांच्याकडून. कुरार प्रीमियर लीग 2026 पर्व 9 मधील 5वा दिवस आणि पहिल्या सत्रातील सुरू असलेला हा थरारक सामना. या सामन्यासाठी उपस्थित सर्वच रसिक श्रोते, प्रेक्षक, आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आणि आणखीन एक झणझणीत षटकार पियुष यांच्या मार्फत. डीजे, आपले मनापासून आभार. आणि 2 to go वरती आलेले षटक, उत्तम अशी फलंदाजी करताना क्या बात आहे, बैटी शॉट मरते. झणझणीत षटकार पियुष यांच्या
पियुषाकडे. एक जण म्हणतोय 20 चेंडू 49 धावा, तर पियुष म्हणतोय अरे 20 चेंडू सोड रे, 7 चेंडू 25 धावा. बघूया दोघांमध्ये सुरू असलेलं हे समीकरण कुठपर्यंत घेऊन जात आहे, ते म्हणजे मित्रप्रेम या संघाला. मात्र सामना करतोय राजी. आता मात्र राजी यांच्यावरती प्रेशर म्हणावं लागेल. 5 चेंडू मध्ये 4 षटकार खाल्लेले आहेत. पियुषने चांगला समाचार घेतलेला आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू खोदून मारण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे पियुष याला. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 7 षटकांअखेर 96. डीजे. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 96 वरती आणि बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा, त्याचबरोबर पेनल्टीचा इम्पॅक्ट प्लेअरचा सुद्धा इशारा. आणि चंदू यांच्या मार्फत टाकला गेलेला पहिला चेंडू चंदूच्या पहिल्या चेंडूवरती उंचावलाय आणि चेंडूने श्वास सोडलाय, तो म्हणजे डायरेक्ट प्लेअरच्या हातामध्ये. हो, 96 वरती येऊन पोहोचली. संघाची धावसंख्या 96. 4 गडी आतापर्यंत बाद झाले असले तरी उत्तम असं आपण म्हणू शकतो की एक धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे मित्रप्रेम या संघाला. आणि चंदू पहिल्याच चेंडूवरती विकेट घेण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे चंदू यांना. उत्तम असे गोलंदाज आहेत असं आम्ही ऐकून आहे. बघूयात उत्तम असे गोलंदाज उत्तम अशी गोलंदाजी करून उत्तम असं मनोरंजन आमचं करू शकतायत का. पुढचा चेंडू टाकण्यासाठी चंदू ऑन द मार्क. नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी. इथे मात्र लेग साईडच्या दिशेने जोरात मारण्याचा प्रयत्न होता किरण यांचा, मात्र प्रयत्न हुकलेला आहे आणि या सगळ्यांमध्ये एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय, तो म्हणजे किरणला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू, घेतलाय चांगला समाचार. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत षटकार. धन्यवाद डीजे दादा. मराठी गाण्यांचा सुमधुर आस्वाद तुमच्याकडून अपेक्षित आहे. हा मराठी गाण्यांचा सुमधुर आस्वाद आमच्यापर्यंत यावा एवढीच अपेक्षा आहे. याच दरम्यानमध्ये 2 धावा घेण्यामध्ये यश मिळालंय, मात्र खोदा पहाड निकला चुहा. एक शॉट धावेमुळे धावून जरी 44 पावलं टाकली असती तरी मात्र फायदा मिळणार आहे फक्त 21 पावलांचा असं म्हणावं लागेल. आणि चेतन यांच्या मार्फत टाकण्यात आलेली ही गोलंदाजी, आतापर्यंत 8 धावा फक्त खर्च केल्या आहेत. पहिल्याच चेंडूवरती एक विकेट घेण्यामध्ये यश त्यांना मिळालं होतं. आणि संघाची धावसंख्या 4 गडी बाद 104 वरती येऊन पोहोचली आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 गो वरती आलेलं हे षटक आहे आणि बघू शकतो आपण नेमकं काय होऊ शकतंय. 2 चेंडू सामना करतोय किरण आणि इथे मात्र किरणच्या स्लॉट मध्ये आलेला चेंडू मात्र बाहेर मारण्यात यशस्वी.
विशेष विशेष असं हार्दिक अभिनंदन करायला पाहिजे या फलंदाजाचं. 56 धावांची खेळी ज्याने केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अर्थात टेनिस विश्वामध्ये आपण बघू शकतो की 50 करणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे आणि हे यश या फलंदाजाला मिळालंय. त्याची जागा घेण्यासाठी विकास ऑन द मार्क येत असताना बघूयात विकास आपल्या फलंदाजीच्या स्वरूपाने आपल्या संघासाठी काय योगदान देऊ शकतायत. खरं तर शेवटचा एक चेंडू बाकी आहे, मात्र एक चेंडू सुद्धा महत्वाचा आहे कारण आपण बघू शकतो की अक्षय ऑन द मार्क येताना अक्षय धुरी शेवटचा चेंडू आहे. चेतन ऑन द मार्क आहे, सामना करतोय अक्षय. चेतन यांचा साधारण बघायला गेलं तर शेवटचा जरी चेंडू असला तरी मानस षटकाराचा असला पाहिजे आणि षटकाराचा मानस मनामध्ये ठेवून उंचावलेला फटका. चेंडूने श्वास सोडला असता मात्र गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. धावून 2 धावा कंप्लीट करण्यात यश मिळाले आणि इथे मात्र चोरटी तिसरी धाव सुद्धा घेतली आहे. 4थ्या धावेचा प्रयत्न आहे, मात्र 4थ्या धावेचा प्रयत्न इथे फसणार आहे आणि 3 धावा घेण्यामध्ये यश. या 3 धावानंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 107 वरती जिंकण्यासाठी 108 धावांचं लक्ष्य. तोपर्यंत ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा नाही तर बॅटिंग करताना आल्यानंतर 3 रस प्लस करून आपण पुढे चालू करतो जसं सांगण्यात आलंय आयोजकांकडून. सज्ज आहेत दोन्ही फलंदाज. खेळपट्टीचा ताबा घेण्यासाठी तयार आहेत. आपण लगेचच सामना चालू करणार आहोत. आज आपल्याला बरेच सामने खेळून पूर्ण करायचे. मित्रप्रेम हा संघ मैदानामध्ये उतरताना क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेताना आणि अर्थातच PYB बघूयात उभा झालेला हा आव्हानांचा डोंगर फोडता येतोय का असं म्हटलं जातं ना. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये. जयेश मोरे मवळे आणि सामना सुरू होण्याच्या अगोदरच कोरल प्रीमियर लीग 2026
कुरार प्रीमियर लीग 2026 चा हा रंगलेला सामना आणि सामना चालू होण्याच्या अगोदरच बक्षीस इथे देण्यास सुरुवात झालेली आहे. जयेश मवळे यांच्यासाठी पहिलं आणि अर्थातच मानाचं पारितोषिक म्हणजे त्यांनी डबल डिजिट 10 रन जरी केले तरी पहिली कॅप, 50 रन केले तर बॅट आणि अर्थातच 100 रन केले तर त्यांना जे पाहिजे ते स्टार स्पोर्ट 11 यांच्या संघामार्फत देण्यात आलं आहे. बघूयात नेमकं काय होतंय. ऑल स्टार या ऑल स्टारचे सर्वच सभासद आणि सर्व आपल्या बरोबर इथे उपस्थित. इकडे ना मला पहिल्या दिवशी येऊन मला शोधायलाच लागलं. मला लोकेशन होतं म्हणून मी ते रॅपिडोवर सेम लोकेशन कॉपी पेस्ट करून डायरेक्ट आलो. चला लगेचच आपण सामना चालू करणार आहोत. अफजल आणि 1:19 1 मिनिट उशिरा सामना चालू होतोय याची दक्षता घ्यायची आहे. आधीच 3 रनांची पेनल्टी आपल्याला लागलेली आहेच. पहिला रन काढल्याबरोबरच 3 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होतील याची दक्षता सर्वच जण घेणार आहेत. बघूयात काय होतंय, कसं होतंय, कोणाकडून होतंय, कोणासाठी होतंय हे सर्व सुरू असताना कुरार प्रीमियर लीग 2026 17-9 आणि 9व्या पर्वातील सुरू असलेले हे सामने. आजचा दिवस 5वा आहे. पहिल्या सत्रातील हे सामने आहेत आणि आपण बघू शकतो असं म्हणतात की जसा दिवस मावळत जातो तसा सामन्यांची रंगत वाढत जाते. पण इथे मात्र वेगळे दिवस उगवला आणि सामने इथे सुरू झाले. या सामन्यांची रंगत अनुभवण्यासाठी उपस्थित सर्वच रसिक श्रोते, रसिक मायबाप, खेळाडू, प्रेक्षक, रसिक श्रोते आणि अर्थातच न्यायदानाचा तराजू हातामध्ये घेऊन उभा असणारे सर्व पंच, समालोचन कक्षामधून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणारे आम्ही सर्वजण आमच्या सर्वांकडून आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि सामना सुरू करण्याची पंचांना विनंती करतो. आपल्या संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक घेऊन आलेलं आहे तो म्हणजे पवन झा. बघूयात पवन काय करू शकतोय, आपल्या संघासाठी काय नेतृत्व करू शकतोय. मित्र प्रेम आपण 2 मिनिट उशिरा सामना चालू करतोय याची दक्षता घ्यायची आहे आणि चला लगेचच आपण सामना चालू करतोय. पंचांनी थोडी घाई करायची आहे. आपण पहिला वैला असं हे षटक पवन यांच्या मार्फत संघासाठी घेऊन आलेला आहे. सामना करतोय अफजल, साथ देण्यासाठी आलेला आहे जयेश. दोन्ही फलंदाज सिराज ऑन द मार्क, माफ करा, गोलंदाज सिराज ऑन द मार्क. बघूयात काय करतोय, आपल्या संघासाठी नेमकं काय नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व देऊ शकतोय सिराज. पहिल्या चेंडूला काय उत्तम असा खेळलेला पहिला चेंडू आहे. थोडंसं बघू शकतो आपण क्षेत्ररक्षण पाहिजे तसं झालेलं नाहीये आणि म्हणूनच चेंडू जातोय सीमारेषे पार. धन्यवाद डीजे, आपले मनापासून आभार. पुढचा चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा जयेश. पहिल्या चेंडूवरती चौकाराने केलेली सुरुवात, आता चौकारामध्ये आणखीन एक षटकाराची करतोय ऍडबाजी आणि 6 धावा संघाच्या खात्यात. आणि एक कॅप जयेश यांच्या नावात ऑलरेडी रजिस्टर झालेली आहे. 10 धावांवरती पोहोचलेला आहे जयेश. जर 50 धावा केल्या तर शूज आणि 501 रुपयाचं पारितोषिक सुद्धा ऑल स्टार यांच्या मार्फत लावण्यात आलेलं आहे. बघूयात आतापर्यंत उत्तम अशी फलंदाजी जयेश यांच्या मार्फत करण्यात आली आहे. ऑल स्टार यांच्या मार्फत कॅप ऑलरेडी
आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऑल स्टारचा ब्रँड अँबॅसिडर जयेश ऑन द मार्क आहे. 3 चेंडूमध्ये 14 तुफानी धावा त्यांनी उभा केलेल्या आहेत. जर 50 धावा केल्या तर ऑल स्टार यांच्या मार्फत 1 पेअर ऑफ शोज प्लस 501 कॅश त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. आपण बघू शकतो की ऑल स्टारचे सर्व आपल्या बरोबर इथे उपस्थित आहेत. पुढचा चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा जयेश. सिराज याचा आतापर्यंत चांगला समाचार घेतलाय जयेश याने. बघूयात सिराज कमबॅक करतोय का. आणि इथे मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय सिराजला. कमबॅक म्हणावं लागेल. बघूयात पुढे पुढे जसा सामना सुरू होतोय. आतापर्यंत 4 चेंडू झालेत. 17 धावा घेण्यामध्ये यश मिळाले. 17 धावा याच्यासाठी 14 बॅटीतून 3 धावा पेनल्टीच्या एकूण 17 धावा. आणि इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने हळूवार खेळलेला चेंडू आहे. एक चोटी धाव घेण्यामध्ये यश मिळाले ते म्हणजे जयेश याला. अफजल याने उत्तम अशी साथ दिली आहे ती म्हणजे जयेश याला. ऑल स्टारचा ब्रँड अँबॅसिडर जयेश आता मात्र नॉन स्ट्राईक एंडलाय. 5 चेंडू मध्ये 15 धावा केल्या आहेत. अफजल सामना करतोय. पहिलाच चेंडू आहे त्याचा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जोरदार फटका मारण्याचा मानस होता. मात्र मानस फसलेला आहे. चेंडू कडेला लागलेला आहे. चेंडू विसावतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिला हादरा लागतोय PYB संघाला. पेनल्टीच्या स्वरूपाने त्यांना मिळालेले आहेत. नवीन फलंदाज केतन ऑन द मार्क. नवीन गोलंदाज ऑन द मार्क. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज ज्याचं नाव आहे पवन. बघूयात पवन नेमकं काय करतोय, संघासाठी काय योगदान देतोय. मात्र पवनचा पहिल्याच चेंडूचा उत्तम समाचार घेतलाय जयेशने. 6 चेंडू 21 धावा केल्यात आतापर्यंत जयेशने जर 50 रन केले तर जयेशसाठी ऑल स्टार यांच्या मार्फत 1 पेअर ऑफ शूज प्लस 501 रोख पारितोषिक 501 रुपयाचं रोख पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. बघूयात ते त्याला मिळतंय का. येणारी वेळ सगळ्या गोष्टीच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी समर्थ आहे. आपण वेळेबरोबर राहूया. वेळेबरोबर राहिलात तर नक्कीच यशाचं शिखर पर्यंत आपण पोहोचू शकतो असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा ऑन द मार्क जयेश सामना करतोय पवन याचा. आणि इथे मात्र सेम डिलिव्हरी जणू काय ऍक्शन रिप्ले चालू आहे. पुन्हा एकदा षटकार. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जयेश याच्यासाठी. डीजे दादा आपले मनापासून आभार. आणि आतापर्यंत पवन याच्या 2 चेंडूवरती 2 झणझणीत षटकार पटकवले ते म्हणजे जयेश याने. पुढचा चेंडू सामना करतोय जयेश. बॉलिंग मार्क वरती पवन. इथे मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न बॅटीचा आणि बॉलचा पाहिजे तसा संपर्क झाला नव्हता. आणि काय उत्तम कॅच पकडली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या क्षेत्ररक्षणासाठी. खरंच एकदा जोरदार गाणं वाजलं पाहिजे दादा. नवीन फलंदाज
केतुल ऑन द मार्क येताना बघूयात केतुल आपल्या संघासाठी काय करतोय. पवन झा यांच्याकडून उत्तम असं कमबॅक, 6 आणि विकेट. पण खरं तर असं जर जमलं असतं की पवन यांच्या हातामध्ये दिलेला विकेट जर त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दिला असता तर फार बरं असतं. असं काय सुंदर सुंदर असं क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालंय. असं म्हणतात ना की क्रिकेटचा सामना फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीवरती जिंकता येत नसतो, तर क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी तेवढीच साथ ही क्षेत्ररक्षकांची सुद्धा पाहिजे असते. उत्तम असं उदाहरण तिथे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. खरं तर पवन यांचा हा चेंडू होता, उत्तम फटका मारला होता. अक्षय यांनी मात्र काय उत्तम झेल पकडली आहे. पुढचा चेंडू सामना करतोय केतुल, दोन्ही नवीन फलंदाज आपण म्हणू शकतो खेळपट्टीवरती. आणि पहिला चेंडू जोरदार मारण्याचा मानस होता, मानस मात्र फसलेला आहे आणि निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले ते म्हणजे पवन याला. पहिल्या 2 चेंडूवरती अक्षयने चांगला समाचार घेतला होता, मात्र त्याच्यानंतर उत्तम कमबॅक पवन याच्या मार्फत करताना आपल्याला दिसतंय. पुढचा चेंडू इथे मात्र स्लॉट मध्ये टाकलेला आहे आणि स्लॉट मधला चेंडू सोडणार नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत षटकार. डीजे आपले मनापासून 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 आभार. आणि 1 टू गो वरती आलेलं हे षटक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 36 पर्यंत पोहोचली आहे धावसंख्या. 2 गडी बाद झालेत आणि शेवटचा चेंडू जोरदार मारण्याचा मानस होता, मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले पवन याला. 2 षटकांअखेर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 36. आपल्या संघासाठी अनिल भरत आर्ने नेमकं करतायत काय. सामना करतायत केतन. आतापर्यंत केतनने एकही चेंडूचा सामना केला नाहीये. पहिलाच चेंडू जर अनिल यांनी या षटकामध्ये 10 रनापेक्षा कमी रन खर्च केले तर ऑल स्टारच्या माध्यमातून एक सुंदर अशी कॅप त्यांना भेटवस्तू म्हणून लागण्यात आलेली आहे. परंतु 10 रनाच्या आत जर रन दिले तरच ती कॅप तुमच्या डोक्यावरती विराजमान होऊ शकते, ती म्हणजे ऑल स्टार यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू आणि काय उत्तम अशी गोलंदाजी म्हणावी लागेल, मात्र इथे बॅटीची लागली कडा. भाग्य देगा बहादूर का साथ. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार. डीजे नको मुंबई नको पुणा आव नको नको मला गोवा पिल्ला धन्यवाद डीजे, आपल्या मनापासून आभार. आणि अनिल यांनी जर 10 रनापेक्षा कमी रन खर्च केले तर अर्थातच एक सुंदर असं आकर्षक कॅपच्या स्वरूपाने भेटवस्तू त्यांच्यासाठी लागू झालेली आहे, ती म्हणजे ऑलस्टार यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू टाकण्यासाठी अनिल ऑन द मार्क. सामना करतोय केतन आणि इथे मात्र डॉट डिलिव्हरीचा हा प्रयत्न, मात्र एक चोटी धाव घेण्यामध्ये यश मिळाले, ते म्हणजे केतन याला. संघाची धावसंख्या येऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 2 गडी बाद 41 वरती. 4 टू गो वरती आलेलं हे षटक आहे. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 34 बॉल मध्ये 67 धावा करायच्या आहेत. पाहायला गेलं
तर कठीण नाही म्हणता येणार लक्ष. मात्र क्रिकेटचा सामना आहे, क्रिकेटच्या सामन्यामध्ये असं म्हणतात की शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगता येत नाही. बघूयात सांगता येतंय का सांगता येत नाही हे खरे ठरतंय. पण तत्पूर्वी अनिल यांच्यासाठी जर आणखीन 4 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावा जरी खर्च केल्या, पुढचा चेंडू टाकण्यासाठी अनिल ऑन द मार्क, सामना करतोय केतुल. आणि केतुल याने जोरदार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे सुद्धा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले, ते म्हणजे अनिल यांना. आतापर्यंत अनिल यांनी 3 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि ऑल स्टार यांच्या माध्यमातून लावण्यात आलेली एक आकर्षक अशी कॅप त्यांना जर पाहिजे असेल तर 10 पेक्षा कमी धावा त्यांना खर्च कराव्या लागतील. आणि बघूयात आपण कॅप जर केतुलने 3 बॉल 3 सिक्स मारले तर केतुलसाठी सुद्धा आकर्षक अशी कॅप ऑल स्टारच्या माध्यमातून. आणि मला असं वाटतंय केतुल याच्या बॅटेतून निघालेला पहिला झणझणीत षटकार, चेंडू गेलाय सीमारेषे पार. आभार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी आता मात्र अनिल यांची संधी हुकलेली आहे. मात्र केतुल यांच्याकडे संधी आहे, एक षटकार आलेला आहे. आणि इथे मात्र केतुल यांची संधी सुद्धा हुकलेली आहे. हा पण निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय अनिल यांना. 1-2 गोवरती आलेलं हे षटक आहे. 2.5 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत, 47 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. परंतु तुम्ही बघू शकता की सामना हा चालू असला तरी 31 चेंडू 61 धावांची गरज आहे. एका वेळेस असं वाटत होतं की सहज हा सामना एक संघ घेऊन जाईल. मात्र क्रिकेटचा सामना आहे, क्रिकेटचा सामना म्हणजे अटीतटीचा सामना आपण बघू शकतो. आणि इथे 31 धावा 61 धावांची गरज, 31 चेंडू 61 धावा, त्याच्यामधला 31वा चेंडू पडलाय, 1 धाव आली आहे. बघता बघता 30 चेंडू आणि 60 धावांची गरज. धन्यवाद. सिराज सिराज याने मला असं वाटतंय याच्या आधी सुद्धा एक षटक टाकलेलं आहे. ज्या षटकामध्ये त्याने 15 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी बाद करण्यात त्याला यश मिळालं होतं. मात्र आता समीकरण तेवढं सोपं नाहीये. सामना आहे केतुल याच्या बरोबर. केतुल याने आतापर्यंत 7 चेंडू 13 धावा काढलेल्या आहेत. केतुल यांच्याकडून अपेक्षा आहे 30 चेंडू 60 धावांची गरज आहे, ती म्हणजे केतुल याला आणि त्याच्या संघाला सुद्धा. अर्थातच बघूयात आव्हान पूर्ण करता येतंय का, आव्हान पेलता येतंय का. समोर दिसलेला हा फलंदाज, गोलंदाज, पंच सर्व तयार. आणि 4थं षटक प्रगतीपदावरती. पहिला चेंडू ऑन द मार्क, पहिला चेंडू वरती. इथे मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले, ते म्हणजे सिराजला. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय केतुल याच्यासाठी. दुसरा चेंडू आणि इथे मात्र दुसरा चेंडू केतुलच्या बरोबर बॅटच्या खाली दिलेला आहे. त्याचा समाचार घेतलाय केतुलने. चेंडू पासून आभार.
आणि काय उत्तम केतुल यांच्या बॅटीतून निघालेला हा षटकार होता. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सिराज ऑन द मार्क. पुन्हा एकदा केतुल सामना करतोय. अति तटीचा हा सामना म्हणावा लागेल. एक चेंडू निर्धाव, एक चेंडू षटकार, पुन्हा एकदा निर्धाव. म्हणजे पारड एकीकडे जड होऊच देत नाहीये. बघू शकतो आपण शेवटचे 27 चेंडू, 54 धावांची गरज आहे. पर बॉल 2 रन्सची गरज आहे. बघूया काय होतंय, कारण तुम्ही सुद्धा बघू शकता सिराज ऑन द मार्क आहे. सामना केतुल करतोय. 10 चेंडू 19 धावांची गरज आहे. आणि उत्तम गोलंदाजी म्हणावी लागेल सिराज यांच्या मार्फत. केतुल रन तो करून गेला केतुल. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होताना चेतन पटेल. आतापर्यंत 8 मॅच 94 धावांचा एक्सपिरियन्स. बघूयात काय करू शकतोय. करंट रन रेट 14चा जरी असला तरी रिक्वायर्ड रन रेट 12.46. 26 चेंडू 54 धावांची गरज आहे. ऑन द मार्क चेतन सामना करतोय सिराज याचा. सिराज याच्या मार्फत टाकलेला चेंडू आणि एक धावेवरती समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे चेतन यांना. पहिल्या चेंडूवरती आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 1 to go वरती आलेलं षटक आहे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सिराज आपल्या जागेवरती जाताना आणि शेवटचा आपण बघू शकतो की चेंडूचा सामना करतोय तो म्हणजे केतन. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी सुद्धा 5 धावा केलेल्या आहेत. 108 धावांचं लक्ष डोळ्यासमोर आहे आणि इथे मात्र उत्तम गोलंदाजी म्हणावी लागेल. गुड लेंथ वरून बॉल थोडासा स्विंग होऊन बाहेरच्या साईडने गेला आणि 4 षटकांना अखेर 3 गडी बाद 55 टीजे. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी आगो पापलेटवाली होशील. अनिल यांनी जर 10 रनापेक्षा कमी रन दिले तर एक कॅप त्यांच्यासाठी लागू आहे. मात्र पहिला चेंडू फुल टॉस. चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतोय झणझणीत षटकार. मनान भरली सकवरी आगो पापलेटवाली माझी माझे मनान भरली सकवरी आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी. दुसरा चेंडू अनिल यांच्या मार्फत. बघूयात कमबॅक होतोय का. आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक जवळ झालेला आहे. जर अनिल स्वतः पोहोचला तर उत्तम कॅच होऊ शकते. काय कॅच पकडली आहे.
फलंदाज मैदानामध्ये येताना हा फलंदाज आपल्या खांद्यांवरती संघाचं नेतृत्व करत असताना बघूयात विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतोय का, की हा सुद्धा फलंदाज दिलेल्या अपेक्षांना मोडकळीस काढतोय. पण अर्थात हरकत नाही, क्रिकेटचा सामना आहे. शेवटचे 22 चेंडू हातामध्ये आहेत. 22 चेंडू मध्ये आपल्याला पोहोचायचंय, ते म्हणजे आपल्या 108 धावांच्या लक्ष्यापर्यंत. हे शक्य आहे का बघण्यासारखं आहे. 22 बॉल 47. शेवटचे 22 चेंडू 47 धावांची गरज आहे. आणि पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने हळूवार खेळलेला आहे. उत्तम असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव तरी कमीत कमी संघासाठी त्यांनी वाचवलेली आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्रिकेटवरचं प्रेम हे जसं लहान मुलं जपतात अगदी तसं जपलेलं आहे, ते म्हणजे आमच्या दादांनी. जर्सी नंबर 9. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज ऊन लागतंय, मात्र कुठलंही कारण न देता पुन्हा एकदा त्याच जोशात मैदानामध्ये उभे दिसत आहेत. काय सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. एक धाव संघासाठी वाचवलेली आहे. अनिल पुन्हा एकदा ऑन द मार्क सामना करतोय, तो म्हणजे केतन. आणि इथे मात्र स्वतःच्याच गोलंदाजीवरती उत्तम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय अनिल यांच्या मार्फत. अनिल यांनी आतापर्यंत अवघ्या 4 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. आता गरम होणार. आता बघा, आता काय नाही, 2 वाजू दे. तापली ना रे जमीन आता एकदम. पुढचा चेंडू टाकण्यासाठी याचा आवाज ना काहीतरी गडबड झाली बरं का. कुठे गेले ते? पुढचा चेंडू टाकण्यासाठी अनिल पुन्हा एकदा ऑन द मार्क. बघूयात, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. या षटकातील दुसरा चेंडू होता, मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये जवळजवळ यश मिळालंय, ते म्हणजे अनिल यांना. संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 6-62. 4 गडी आतापर्यंत बाद झालेत. 19 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज आहे. 19 बॉलमध्ये 46 रन करता येत आहेत का, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर घेऊन दोन्ही संघ मैदानामध्ये उभा आहेत. PYB हा संघ 62 धावांपर्यंत येऊन पोहोचलाय. 4 गडी आतापर्यंत त्यांचे बाद झालेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी अनिल ऑन द मार्क. आणि इथे मात्र काय उत्तम असा फटका मारलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत. आभार. आपले मनापासून आभार. आणि बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा करण्यात आलेला आहे. 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. 6व्या षटकासाठी बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. आणि बघूयात कोण येतोय नवीन गोलंदाज बॅटिंग पॉवर प्ले मध्ये स्वतःच्या टीमचं नेतृत्व करण्यासाठी. हानामारीचं षटक आहे. बघूयात, आतापर्यंत अनिल यांनी 2 षटक टाकले. 2 षटकामध्ये जवळपास 25 धावा खर्च केल्या आणि 1 गडी सुद्धा बाद केलाय. मात्र पुढचं षटक घेऊन आलेला आहे, तो म्हणजे पवन. आतापर्यंत 12 इनिंग मध्ये 10 विकेट्स त्यांनी घेतलेले आहेत. पहिलं षटक थोडंसं महागडं होतं. 18 धावा त्याला खर्च कराव्या लागल्या होत्या. आणि याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे की 1 मिनिट आपण लेट आहोत. जर असाच लेट सुरू राहिला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये 1 अतिरिक्त खेळाडू आपल्याला आतमध्ये ठेवावा लागेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पवन ऑन द मार्क सामना करतोय. काय उत्तम असं क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालंय. जर हा चेंडू सुटला असता तर डायरेक्ट 4 धावांसाठी आला असता. मात्र स्वतःच्या संघासाठी कमीत कमी 3 धावा वाचवल्या आहेत. त्या म्हणजे किरण यांनी उत्तम असं क्षेत्ररक्षण किरण यांच्या मार्फत पॉइंटच्या दिशेला उभा असलेला किरण. क्या बात आहे. आणि पवन पुन्हा एकदा ऑन द मार्क सामना करतोय केतन. आता मात्र केतन यांच्या बॅटीच्या खाली बॉल होता. काय सुंदर स्लोअर डिलिव्हरी म्हणावी लागेल. बॅक ऑफ द हँड टाकलेला हा चेंडू गुड लेंथ वरून थोडासा उसळला. मात्र उसळलेला हा चेंडू निर्धाव.
निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळालंय पवन याला. आपण बघू शकतो की आता 16 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. 1616 बॉल 39 रन्स, नीट 39 रन्स ऑन. इकडे मात्र बॅटीच्या खाली टाकलेला चेंडू आणि हा चेंडू जातोय सीमारेषे पार, मिळतोय झणझणीत षटकार. पासून आभार डीजे दादा, आपले मनापासून आभार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन द मार्क, फुल टॉस होता, मारण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा आणि इथे मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळाले. आतापर्यंत जवळपास आपण बघू शकतो 14 रन प्रति ओव्हरच्या हिशोबाने धावावं लागेल, तेव्हा कुठे आपण यशापर्यंत जाऊन पोहोचू. पवन यांच्याकडे ही जबाबदारी आहे की ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पवन ऑन द मार्क गोलंदाजीवरती सामना करतोय केतन, आणि पुन्हा एकदा आपली जबाबदारी अचूक बजावताना जवळजवळ पवन यांनी आणखी एक निर्धाव चेंडू टाकलेला आहे. आपण बघू शकतो आतापर्यंत तब्बल 7 धावा खर्च केल्या आहेत, त्या म्हणजे पवन यांनी 5 चेंडूमध्ये 7 धावा या दुसऱ्या षटकातील, आणि संघासाठी 6वं षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 75 वरती येऊन पोहोचली आहे. इथे मात्र बॅटीच्या खाली टाकलेला चेंडू जोरदार फटकावलाय, चेंडू जातोय सीमारेषे पार आणि पंच म्हणतायत हा आहे झणझणीत षटकार. डीजे चेंडू हातामध्ये, 27 धावांची गरज आहे, नेट 27 रन इन 12 बॉल्स. बघूयात होऊ शकतायत का. तसं तर केतन यांच्याकडे पाहिल्यानंतर समीकरण शक्य तर वाटतंय, त्यांची साथ देतोय तो म्हणजे चंदू. बघूयात दोघं मिळून नेमकं काय करतायत. 12 चेंडू हातामध्ये, 27 धावांची गरज आहे, आणि तुम्ही बघू शकता सूर्य बरोबर डोक्यावरती आलेला आहे, ऊन वाढत चाललेलं आहे, तसाच या सामन्याचा थरार सुद्धा वाढत चाललेला आहे. याच्यानंतर बघूयात आपण नेमकं काय होतंय. 12 चेंडू हातामध्ये, 27 धावांची गरज आहे. 11 चेंडू मध्ये आतापर्यंत 23 धावा करण्यामध्ये यश मिळाले, ते म्हणजे केतन याला त्याचे साथ देतोय चंदू. 2 चेंडू आणि अवघ्या 2 धावा करत नवीन गोलंदाज खरं तर शास्त्री सर स्वतः गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. बघूया शास्त्री सर आपल्या संघासाठी काय करू शकतायत. एकदम नावाजलेलं हे नाव आहे क्रिकेट विश्वातलं. आपण बघू शकतो शास्त्री सरांकडे असलेल्या पहिला चेंडू टाकण्यासाठी शास्त्री सर ऑन द मार्क. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये, ज्याला बुंदा म्हणू शकतो, आणि खऱ्या अर्थाने चेंडू उत्तम होता, मात्र नशिबाची साथ मिळाली आहे ती म्हणजे फलंदाज मनापासून शास्त्री सर यांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार मिळवलाय तो म्हणजे चंदू यांनी. पुन्हा एकदा शास्त्री सर ऑन द मार्क, सामना करतोय चंदू. पहिला चेंडू चांगला होता, मात्र दुसरा चेंडू फुल टॉस घेतलेला आहे. फुल टॉस चेंडू एक टप्पा पडत जातोय सीमारेषे पार, मिळतोय चौकार, आणि बघता बघता समीकरण थोडस सोप आभार. शास्त्री सर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. आतापर्यंत
8 धावा खर्च केल्या आहेत. खरं तर चंदू यांच्या मार्फत निघालेले 2 चेंडूमध्ये 8 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय, ते म्हणजे चंदू यांना. आता मात्र स्ट्राईक गेलेली आहे पुन्हा एकदा केतन यांच्याकडे. धन्यवाद शास्त्री सरांच्या मार्फत. चौथा चेंडू प्रगतीपथावरती. इथे मात्र चेंडू मिळतोय बॅटीच्या खालोखाल. त्याचा चांगला समाचार घेतलाय केतनने. चेंडू आणि इथे मात्र समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय चौकाराला. चेंडू जातोय 4. धन्यवाद डीजे, मनापासून तुमचे आभार. 5 चेंडूमध्ये 19 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचे 7 चेंडू 8 धावांची गरज आहे. जवळजवळ PYB या संघाने हा सामना आपल्या खिशामध्ये टाकलेला आपल्याला दिसायला लागतोय. शास्त्री सरांची ओव्हर थोडीशी महाग म्हणावी लागेल. 5 चेंडूमध्ये 19 धावा खर्च केल्या आहेत, परंतु हरकत नाही. केतन यांच्या मार्फत पुन्हा एकदा 13 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी आणि उत्तम अशी फलंदाजी केतन यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पुढचा चेंडू ऑन द मार्क आणि इथे मात्र केतन यांना एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. मात्र गचाळ असा थ्रो म्हणावा लागेल. नुकसान काहीच नाहीये तरी सुद्धा शेवटचे ओव्हर प्रगतीपथावर असताना 7 ओव्हर्सच्या नंतर 101 धावा संघाची धावसंख्या. धन्यवाद डीजे दादा, आपले मनापासून आभार. आणि अशा प्रकारे दिनेश गुडेकर यांनी जर ओव्हर टाकली, यांनी जर षटक हाताळलं आणि जर यशस्वीरित्या ते षटक हाताळलं तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये 7 धावा डिपेंड करण्यात जर त्यांना यश मिळालं तर 501 रुपयांचं रोख पारितोषिक त्यांच्यासाठी इथे आलेले आहे. 501 रुपये. 6 चेंडूमध्ये 7 धावा डिपेंड करण्यामध्ये जर यश मिळालं तर दिनेश यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. आतापर्यंत तुम्ही बघू शकता उत्तम चालू असलेला हा सामना काही क्षण इकडे तर काही क्षण तिकडे बघता बघता अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. मात्र तुम्ही बघू शकता 14 चेंडूमध्ये 34 धावांची आकर्षक तुफानी फलंदाजी केतन यांच्या मार्फत केल्यात आलेली आहे. दिनेश गुडेकर यांच्याकडे षटक हाताळण्यासाठी 6 चेंडू 7 धावांची गरज आणि पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश मिळालंय दिनेश यांना. जर दिनेश यांनी आपल्या संघाला सामना जिंकवून दिला अर्थात 501 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांच्यासाठी लागू झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा स्लोवर टाकलेला चेंडू जवळजवळ निर्धाव टाकला होता, मात्र चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळाले ते म्हणजे केतन याला. आणि उत्तम प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणावं लागेल. आपल्या बॅटीला जर बॉल लागला नाही तर स्ट्राईक चेंज करणं गरजेचं आहे असं म्हणत पंचांकडून आलेला निर्णय फेर तपासणीसाठी पाठवलाय थर्ड अंपायर कडे. बघूया थर्ड अंपायर यांचा काय निर्णय येतोय. थ्रो बॉलला घेऊन सर बघतायत. तत्पूर्वी सुमधुर डीजे गाण्यांचा आस्वाद
कुठल्याही प्रकारचं काही नुकसान नाहीये, हरकत नाही. दिनेश घुडेकर यांनी आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत, 1 धाव खर्च केली आहे. 4 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. जर दिनेश यांनी सामना जिंकवून दिला तर त्यांच्यासाठी रोख 501 रुपये, त्याचबरोबर ऑल स्टार यांच्या मार्फत कॅप सुद्धा देण्यात येणार आहे. आकर्षक भेटवस्तू त्यांच्यासाठी आली आहे. जर समीर गुडेकर यांनी सामना जिंकवला तर 501 रुपये तर आहेतच, त्याचबरोबर ऑल स्टार यांच्या मार्फत कॅप सुद्धा देण्यात आलेली आहे. इथे मात्र एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय, ते म्हणजे फलंदाजाला. आणि दिनेश गुडेकर यांनी जर सामना डिपेंड केला तर मात्र दिनेश यांच्यासाठी रोख 501 रुपये प्लस ऑल स्टार यांच्या मार्फत आकर्षक अशी कॅप. शेवटचे आणि इथे मात्र झणझणीत चौकार मारत आणि मला असं वाटतंय की जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 बॉल मध्ये 1 रनांची गरज आहे. 2 चेंडू हातामध्ये 1 धाव करायची आहे. दोन्ही संघाचा स्कोर टाय बोर्ड वरती आलेला आहे. दोन्ही संघ आहेत तिथे 107 वरती. बघूयात नेमकं काय होतंय. आणि तुम्ही बघू शकता की वेळेचं भान न राखल्यामुळे मिळालेली 3 रनांची पेनल्टी कुठून कुठपर्यंत येऊ शकते. हेच 3 रन जर हातामध्ये असले असते तर जवळपास 2 चेंडू 5 धावांची गरज असली असती. समीकरण वेगळं असलं असतं. म्हणून म्हणतात ना, नियमांचं पालन करा, सुखी राहा, सुखरूप राहा. बघूयात पुढे काय होतंय. आणि बघता 2 बॉल हातामध्ये, 1 रनांची गरज आहे. 2 बॉल मध्ये 1 रन होऊ शकतोय का? अर्थातच 1 नाही तर 1 षटकार होऊ शकतोय. आणि या 6 धावांनी सामना आहे.